अतिशय सुंदर आयोजन आणि ज्या ठिकाणी बाळासाहेब मुळे आहेत ते आयोजन कायम सक्षम आणि सुंदर आपल्याला बघायला मिळतं. वायसेलची परंपरा करणारे अर्थात या स्पर्धेचे शिल्पकार बाळासाहेब मुळे यांना जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी जहिरुद्दीन हाफिज साहेब आहे, मेजर संदीप देखील आपण बघतोय मागील 2 ते 3 वर्षापासून केस क्रिकेटसाठी या माध्यमामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आता ते शासकीय कर्मचारी म्हणून नक्कीच कार्यरत आहे. आणि आज त्यांच्यामुळे आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघतोय आदरणीय डॉक्टर शशांक वाघमारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यासह शैलेशजी लोंढे सर देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले. त्या मान्यवरांचा देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो, स्वागत करतो. सामना ऑन झालेला आहे कारण आघाडीची जोडी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये पादक्रांत करत आहेत. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रवेश करताना आपल्याला 2 फलंदाज बघायला मिळतील. गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपण अजय यांना बघू शकता. स्ट्राईक एंडवर आहेत एक शैलीदार फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं नदीम अन्सारी, डॉक्टर नदीम अन्सारी बरं का, परीक्षा देत आहेत. हा आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवर आयकॉन सोमा बोंदर, संघ मालक संघनायक अजय गालफाडे. पहिला चेंडू श्री गणेशा, आवाज द्यायचा एकदा गणपती बाप्पा. पहिला चेंडू, आजचं पहिलं आक्रमण. ड्राईव्ह बघा, ही अबिलिटी बघा या ठिकाणी नदीम अन्सारी यांची. क्लासिक प्लेअर आहे. शॉट सिलेक्शन, परफेक्शन, कॉपी बुक स्ट्रोक त्यांच्या फलंदाजीमध्ये तुम्हाला अधिक बघायला मिळतील. तर त्यांचे सहकारी आपण बघतोय या ठिकाणी आयकॉन सोमा बोंदर, ज्यांना हार्ड हिटर म्हणून बघितलं जातं. एक वेगळी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे या ठिकाणी आझाद अजीजपुरा संघाची. पहिल्या चेंडूवर अजय गायकवाड मात्र फलंदाजाला अधिक धावांपासून दूर ठेवत आहेत. धाव फलक 1 धावेनं सजलाय. उजव्या इष्टीच्या बाहेर असणारे पंच थंडावले, शांत. चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. या ठिकाणी पंच जर बघितले तर खास भूम पारंड्याहून आमंत्रित पंच या ठिकाणी अमोलजी पाटील सर, लेजेंडरी अंपायर. पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र म्हणेल मी, कर्नाटक, अनेक राज्यांमध्ये ज्यांनी आपल्या पंचगिरीची छाप सोडली ते मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. त्यानंतर पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, धावाची संधी. आणि मला वाटतं यावेळेस ताळमेळचा अभाव बघायला मिळाला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचा पतन, पहिला हादरा खऱ्या अर्थाने या ठिकाणी बसलेला आहे. आझाद अजीजपुरा संघाला पहिल्या विकेटचं पतन. आणि आज मात्र नदीम अन्सारी जास्त काही करू शकले नाही, स्वस्तात हा फलंदाज बाद झालेला आहे. हा अगदी खान साहेबांनी सुद्धा अनुमोदन दिलंय. अत्यंत यशस्वी आता सम्राट सीसीचा हा निर्णय ठरलेला आहे बघा. प्रथम गोलंदाजीले क्षेत्ररक्षकांनी कमाल केली, त्या ठिकाणी ताळमेळचा अभाव बघायला मिळाला आणि ज्यानं सातत्यपूर्ण संघाला सांभाळलं, सावरलं, तो नदीम मात्र आज जड अंतकरणानं, जड पावलानं पॅव्हलियनच्या दिशेने या ठिकाणी आपण बघतोय. नक्कीच आपण बघतोय पहिल्या विकेटचं पतन झालं. याचं श्रेय क्षेत्ररक्षकाला आणि यष्टीरक्षकाला जातं, कारण त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. खास करून या ठिकाणी कांता जे यष्टीरक्षक आहे, चांगलं ग्लोज वर्क आपण त्यांचं बघितलं. प्रत्येक गोष्टीला महत्व आहे बघा. क्रिकेटमध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी 3 माध्यमामध्ये अधिक चांगली कामगिरी करावी लागते
आणि ज्यांची कामगिरी उजवी असते साहजिक आहे ते विजयाचे साक्षीदार ठरतात. मैदानाच्या आतमध्ये जात आहेत संघनायक अमर मोरे. टेनिस जगतातील एक मोठं नाव अमर मोरे, ज्यानं खुल्या प्रवर्गामध्ये अनेक स्पर्धा मारल्यात. आपली फलंदाजी असेल आपली गोलंदाजी असेल अशा दोन्ही माध्यमामध्ये अमर मोरे यांनी स्वतःच्या नावाची छाप सोडलेली आहे. या स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांना अनेक विक्रम करताना बघितलेलं आहे. आघाडीचा फलंदाज परतलाय, दबाव साहजिक असणार आहे. आणि अजय गालफाळे जे संघ नायक आहेत त्यांची देखील स्तुती करावी लागेल, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूंवर त्यांनी दबाव निर्माण केला आणि त्या दबावाचा परिणाम धावगती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण त्या ठिकाणी नदीम अन्सारी यांना धावबाद होताना बघितलंय. चला ही सुरुवात आहे, हे आरंभ आहे, अभी पिक्चर बाकी आहे. एक बाद एक पॅनल्टी, 2 धावांची. मोबाईल हाताळला का? मोबाईल घेऊन कोण गेलो होतो मैदानात? चला आता 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आझाद अजीजपुरा या संघाला दिली जाते. चला बिग हिट झाला, बिग ब्लास्ट येतोय या ठिकाणी षटकार. एक बाद 7 धावा आहेत बघा धावफलकावर. गोलंदाज सज्ज आहे, षटकार आलेला आहे, नाही फटका फसलेला आहे. जागा बनवण्याचा प्रयत्न होता, चेंडू गुड लेंथवर पडला, दिशा बदलली. एक खेळपट्टीचा उपयोग कसा करावा ते आज आपल्याला अजय गालफाळे दाखवतायत. या विकेटवर गोलंदाजी चांगली करता येते, याची अनेक गोलंदाजांनी उदाहरणं दिली. मुकुंद यांनी सर्वाधिक चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली बघा. पहिली हॅट्रिक त्यांच्या नावावर आली. अनेक गोलंदाज आहे, काही तरुण गोलंदाज सुद्धा 2025च्या या सत्रामध्ये सापडले आणि तो YCL चा शोध आहे. याचा सर्व श्रेय आयोजकांना द्यावा लागणार आहे. विकेट टू विकेट ठेवण्याचा प्रयत्न होता, चेंडूवर बॅटिंगवर आलेला नाहीये, सिंगल या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी वाघमारे साहेबांचं, लोंढे साहेबांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. बघूया हे पहा, सबस्टिट्यूट जो खेळाडू आहे तो इन सर्कल मध्येच पाहिजे आणि त्याला विकेट किपर ठेवता येणार नाही बरं का. हा, सर्कल मध्ये आपण त्याला कुठेही उभे करू शकता. चला या ठिकाणी एक बाद 8 धावा आहेत. अमर मोरे स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर आयकॉन सोमा बोंदर. आझाद अजीजपुरा संघाला बसलाय दुसरा मोठा धक्का. संघ नायक
या ठिकाणी जाळ्यात अडकलाय, जाळ्यात पकडलंय आणि दुसऱ्या विकेटच्या पताने फलंदाज बाद. बघूया अतिशय चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. असगर खान आपण बघतोय जे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवलेले आहे. असगर खान देखील या पंचायत समितीच्या मैदानावर अनेक विक्रम केलीत. यावेळेस त्यांना आझाद अजितपुरा संघाने घेतलंय, त्यांच्यावर विश्वास दाखवला. आज अनेक फलंदाजांना संधी आहे, कारण आझाद अजितपुरा संघ अडचणीत आहे. ड्राईव्ह चांगला केलेला आहे, तंत्र चांगलं बघायला मिळालं. अजगर खान या ठिकाणी ऑन द मार्क विथ सिंगल प्रारंभ करतायत एकेरी धावेनं. धाव फलकावर 9 धावा आहेत. षटक क्रमांक जर बघितलं तर आपण मैदानाच्या आतमध्ये 2 बघू शकता. गोलंदाज तयार असतील. सुरेख सोमा बोंदर. तर सोमा बोंदर यांनी आता एका दिशेने किल्ला लढवलेला आहे बघा, कारण त्यांनी अंदाज घेतलेला आहे. स्ट्राईक एंड करून बरेच फलंदाज बाद झाले, अर्थात 2 फलंदाज महत्वाचे 2 फलंदाज नदीम अन्सारी आणि त्या ठिकाणी अमर मोरे परतलेले. त्यामुळे असगर खान आणि सोमा बोंदर यांना आता काम करावं लागणार. चला लोड फुलटो डाव्या एसटीकडे आणि या वयास नक्की असगर खान यांचा तडाखा आपण बघितलाय आणि दोन्ही हाताने या खराब चेंडूचा फायदा असगर खान यांनी उचलला. चौकार आल्यानंतर 14 धावा फलकावर होत आहेत. षटक क्रमांक 2 आजचा मोठा दिवस. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं संघा नायकांच्या संमतीनंतर स्पर्धा घेतली गेली बघा. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं आक्रमण केलंय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतील या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई बघायला मिळाली. त्याचे परिणाम म्हणजे 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण केल्या, 16 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. असगर खान चांगली सुरुवात देत आहेत. धावांची गरज आहे. कमबॅक करताना यावेळेस गोलंदाज. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये फेकल्या गेलं. थोडस आडव्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न असगर खान यांचा फसला आणि चेंडून त्या ठिकाणी सर्व यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. साफ त्रिफळाचित 3रा धक्का. असगर खान देखील या ठिकाणी बाद आहे. जसजसं सत्र पुढे चाललेलं आहे, दबाव आता खऱ्या अर्थाने आझाद अजितपुरा संघावर वाढत चाललेला आहे. विश्वासू फलंदाज पाठोपाठ माग परततायत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले जात आहेत. अब्रार शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या गेलेत आणि धाव फलकावर 16 धावा आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत खर्च झाले. 2 षटकं संपली. तर गोलंदाजीमध्ये वैभव आलेत. या ठिकाणी आयकॉन आहेत. 3रा गोलंदाज या ठिकाणी
आपण बघू शकता शोधला गेला क्षेत्ररक्षणामध्ये अनेक हालचाली केल्या जात आहेत. सामना शांत करून टाकला बघा या ठिकाणी सम्राटच्या गोलंदाजानं. काय चेंडू होता आपला, तो नियंत्रण वैभव यांचं पूर्णपणे बघायला मिळालं. वैभव यांच्याकडे कमालीची फलंदाजी आणि गोलंदाजी आहे. आयकॉन आहेत. यावेळेस चेंडूला उडवलाय आणि पाठवलंय. तर या ठिकाणी 22 धावाला फळकावर. या ठिकाणी आमचे परममित्र आदरणीय पिनू गोरे सरांचं देखील आगमन. साहेबांचं स्वागत. आणि नवीन बघूया. हा, आणि बघा वैभव गोलंदाजीला आले. पहिल्या चेंडूवर आपण सोमा बोंदर यांना चकताना बघितलं. त्यानंतर सोमा बोंदर यांनी आक्रमण केलं, हल्ला केला, षटकार मिळवला आणि वैभवनं पुन्हा एकदा या ठिकाणी सोमाला बांधून ठेवलेलं आहे. बिग बॅटल. आयकॉन विरुद्ध आयकॉन. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू दूरवर होते. पुश केला यावेळेस चेंडूला. पुश करो खुश रहो या पद्धतीनं सोमा सिंगल पूर्ण करतायत. एका धावेच्या आधारानं धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावर मात्र आपण बघू शकता बनवल्या गेलेला आहे. षटक क्रमांक 3 अब्रार शेख. खातं खोलायचं आहे. चला हवे ते चेंडू. खातंही खोलू शकले नाही. ऑन डक शून्याचा चष्मा घालून अब्रार शेख निघालेत मंडपाच्या दिशेनं. विकेटचं पतन. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत राम डुकरे पाटील. काल त्यांच्या पायाला इजा झाली होती, मला वाटतं पाय ठीक आहे. ओके. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र मार्गक्रम करतायत. एक भागीदारी करावी लागेल बघा. एक 30 ते 40 धावांची जर भागीदारी झाली. ओ गालफाडे साहेब, अजय भाऊ, अजय गालफाडे. हा, सांगतायत. कमांडो भुजंग. तेवीस धावा धाव फलकावर. विकेटचं पतन. क्या बात आहे. यावेळेस चला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणि अगदी रिव्हर्सचा जे प्रयत्न केला गेला, पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय राम यांच्या विरोधामध्ये टाकला गेला. अर्थात या ठिकाणी मी कर्णधार आणि गोलंदाजाची सुद्धा स्तुती करेल, कारण राम पाटील यांचा अंदाज त्यांनी ओळखलेला होता. त्याकरता आपण बघितलं त्या ठिकाणी डीप थर्डमॅन तैनात ठेवलेला होता, त्यामुळे जास्त इफेक्ट झाला नाही. रिव्हर्स मध्ये जर बघितलं तर एकच धाव मिळाली. राम स्वतः स्ट्राईक घेतील. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 3 षटकानंतर 4 बाद 24 धावा. आकाश सक्रात जे गोलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत. जर्सी क्रमांक 33 या ठिकाणी सोन्या राऊत. या संघाची स्ट्रेंथ, या संघाची ताकद, या संघाचा हुकमी एक्का आणि या स्पर्धेची शान बघूया. फुलटॉस होता आणि फुलटॉल घेतील राम.
हा तिसऱ्या पंच टाळणी केली जाईल या ठिकाणी भीमरची. अनेक खेळाडू आहेत. तर पडताळणी केली जाते. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय नक्की पोहोच करतील. फुलटॉस चेंडू होता. राम यांनी मात्र यथेच्छ पिटाई केली त्या चेंडूची. त्या चेंडूला आडव्या हातानं आपण बघितलं लॉंग लेगच्या दिशेनं पाठवलं. क्षेत्ररक्षकाला तिथं चेंडूनं चाकवा दिला आणि पहिला चौकार राम यांच्या बॅटीतून येतोय. 28 धावा झालेल्या आहेत. अर्थात अजून निर्णय गुलदस्त्यामध्ये. इट्स अ 2-2. नो बॉल आणि चौका. अगदी बरोबर. बघूया. बॅक टू द बॉलर. क्या बात है. नाही क्षेत्ररक्षक दूरवर राहिले. प्रयत्न कमी पडले. चेंडू निघाला. सीमेरेषेला जाऊन धडकला. अक्षरशः सीमेरेषेला फोडून तोडून चेंडू काहीशा वेगात या ठिकाणी मेजर संदीप यांना सलामी देत बाहेर गेलाय. चौकार आलेला आहे. तेथेच धावा फळका परत. राम खूप मोठी जागा होती. हो हो क्षेत्ररक्षण तुम्हाला बघता येईल बघा या ठिकाणी. सुनील माने आहेत सबस्टिट्यूट आणि त्या ठिकाणी निश्चित माफ करा सुनील गीते. आता सुनील माने आणि सुनील गीते कन्फ्युजन थोडस. गीते साहेब आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक सिंगल मिळाली. 34 धावा फळकावर मात्र असणार आहे. सोमा बोंदर. दिशा खराब आहे. पंच यावेळेस दंडित करतील. आता समांतर झाली. अवांतरची मदत आणि त्यानंतर एका धावेमुळे धाव फलक पुढे सरकेल. 35 धावा. फिरोज भाई आलेले आहेत कमिटीचे पाणी पुरवठा मंत्री. वेगळ्या पद्धतीने घेतलाय. आडव्या हातानं शॉर्ट आर्म पुल केला आणि काळजी घेतली चेंडूला उंची मिळणार नाही जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. अगदी आरामात सिंगल पूर्ण केली. 36 धावा धावफलकावर आहे. सोमा बोंदर यांची स्तुती करावी लागेल. एका दिशेने त्यांनी मात्र पडझड रोखण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. हा त्यांनी धावा कमी केल्या असतील परंतु ते उभे आहेत. एक अकेला सेना के बराबर. इन स्विंग झालाय चेंडू. चेंडू इन स्विंग झाला. टप्पा पडला. दिशा बदलली. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू अलगत उजव्या एसटीच्या दिशेने गेला आणि एसटी रक्षक कांता यांनी आपलं काम पूर्ण केलंय. डॉट चेंडू असणार आहे. याही वेळेस बॅटीचा स्पर्श त्या ठिकाणी घेतलाय आणि यावेळेस मात्र कांता इमिजिएट चेंडूवर जातोय. धाव मात्र मिळणार नाही. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे. अचूक गोलंदाजी केली जाते. या षटकाचा प्रारंभ जरी चौकारानं झाला असेल सुरेख फटका येतो या ठिकाणी. बिटवीन द गॅप खेळण्यात. ओ हो हो क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. अगदी पुन्हा एकदा बॅकअप देत असताना कांता यांना आपण बघू शकता. केज तालुक्यातील सर्व उत्कृष्ट एसटी रक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते म्हणजे कांता आहेत. 2 स्पर्धेमध्ये उत्कृष्ट एसटी रक्षकाच्या पुरस्काराने सन्मानित देखील केलं गेलं. ही त्यांच्या कर्तृत्वाची पावती आहे. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 षटकानंतर 4 बाद 38 धावा.
सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. चला कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडे पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. चला ड्रिंक ब्रेक संपलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. काही मुली देखील शाळेच्या दिशेने चाललेल्या आहे. त्यांना मात्र विनंती आहे, रविवारी लकी ड्रॉ आहे, सायकलचा लकी ड्रॉ ठेवलेला आहे. त्यामुळे आपण शनिवारी नाव नोंदणी करायची. या ठिकाणी फुकटात लकी ड्रॉ, नशीबवान, भाग्यवान. हा, आणि तुम्ही नाव नोंदून जायचंय. तुम्हाला एक तिकीट दिलं जाईल. त्या बदल्यात तुम्ही तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आम्हाला द्यायचा आहे. सगळ्यांनी यायचंय. शनिवार रविवारी सोडत राहील. सगळ्या शाळेला सांगा. चला. पहिला चेंडू खराब आहे. सेकंड शफल लाईन कंपल्सरी वाईड. 39 धावा आहे. 39 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5. या ठिकाणी ड्रिंक ब्रेकची समाप्ती झाली. पुन्हा एकदा संघ मालक अजय गालफाडे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर, आणि त्यांच्या समोर आहे सोमा बोंदर. थोडस गतीने फसवलंय. खेळपट्टीचा चांगला उपयोग करतायत या ठिकाणी अजय. चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर होता आणि एक नॅचरल अँगल आपण बघितला. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये आला. अगदी मिड विकेट कडे मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी सोमा बोंदर यांचा चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. एसटी रक्षक आपलं काम करतोय. यावेळेस चेंडू आलेला आहे. हो, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. नक्कीच चांगलं केलंय, कारण काही मायक्रो सेकंदामध्ये क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू गेला होता. यावरून त्या प्रहाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. जोरदार टायमिंग सुद्धा तिथं आपण बघितलं, परंतु क्षेत्ररक्षकानं देखील त्या ठिकाणी नक्कीच संघ हिताचं काम केलंय. एकच धाव मिळाली. 40 धाव फरकाव. राम करे बहुत काम. आज राम पाटलांना भरपूर काम करावं लागणार आहे. आज लवकर यावं लागलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये.
त्यानंतर त्यांनी चांगली फलंदाजी सुद्धा केलेली आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न होता, नाही. साधारण क्षेत्ररक्षण, खराब कामकाज मी म्हणेल. हो, चौकार आहे, चौकार. नाही नाही, ते फ्लेक्स काढावे लागणार आहे. चौकार आहे तो, फ्लेक्स मध्ये अटकला चेंडू. हो, ते बॅनर उचलून घ्या तिथे आणि डायरेक्ट लांब टाका. भुजंगराव, एका मराठी चित्रपटामध्ये सुद्धा भुजंगराव नावाचं कॅरेक्टर होतं. आता मला नेमकं आठवत नाहीये. 4 बाद 44 धावा आहे, 5वं षटक. चला पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चेंडू पूर्णतः बॅटीवर आला आणि त्याच्यावर राम यांनी चौकार लिहिला आणि पाठवला सीमेरेषेच्या बाहेर. हा, भुजंगराव पलीकडे रोडच्या. अगदी भुजंगराव यांचा देखील रविवारी मोठा सन्मान आहे. त्यांना देखील रविवारी ठीकठाक राहावं लागेल. चला या ठिकाणी बघा, 48 धावा आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा स्विचचा रिव्हर्सचा प्रयत्न करतायत. यावेळेस चेंडू आला नाही. 2 वेळेस मात्र आपण बघितलं, आपण 2 चौकार त्या ठिकाणी बघितले. पहिल्या वेळेस प्रॉपर चेंडू बॅटीवर आला नाही. दुसऱ्या वेळेस मात्र राम पाटलांनी चांगला अंदाज घेतला. त्या चेंडूला आपण बघितलं तडम्यांच्या दिशेनं पाठवलेलं आहे. तिसरा चेंडू मात्र डॉट येतोय. हेलिकॉप्टर थांबला, उडता आणि कांता बघा. अगदी या ठिकाणी आपण बघतोय साधारण कामकाज त्या ठिकाणी कांता यांचं. आणि आता केलेल्या या दर्जेदार क्षेत्ररक्षणाबद्दल 51 रुपयांचं पारितोषिक बाळासाहेब मुळे यांच्या वतीनं कांता यांना दिलं जाईल. आता कोण कोणाचा सन्मान कसं करेल सांगता येत नाही. काल देखील एक लहान मुलानं झेल सोडला आणि एका समर्थकाने त्याला 51 रुपये बक्षीस दिलं. हा, अगदी बरोबर. बाळासाहेबांनी ते मुद्देसूद सांगितलंय का ज्या क्षेत्ररक्षकाला 3 लीग मध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा पुरस्कार मिळालाय त्याच्याकडून चौकार सुटलाय म्हणून 51 रुपये आहेत. नाही, चुकतो तो माणूस आहे, परंतु ही साधारण चुकी होती. बघूया, 52 धावफलकावर 5 षटकं संपली आणि आता धावफलक खऱ्या अर्थानं थोडस सक्षम झालंय, मजबूत झालंय. कारण एकीकडे सोमा आणि दुसरीकडे रामा, 2 सोमा रामा मैदानात आहे. पाटलांचं आगमन आहे, पाटलांचं स्वागत आहे. चला, यावेळेस चेंडूला उडवलंय आणि पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आणि या ठिकाणी माधव हजारे यांच्या मस्तकवर दस्तक देत चेंडू गेलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे जातोय आपण. निर्णय थोडासा गुलदस्त्यात आहे.
तो घेतलं त्याने. चौकार आहे चौकार, तो चौकार आहे. आणि चौकार आल्यानंतर अब तक 56 धावा झाल्यात. उडवला यावेळेस प्रॉपर टायमिंग, पॉवर दाखवलाय सोमा. बासष्ट धावा आहेत बघा. जल्दी उठरा. अहो चेंडू बघत जाण राव. माधव सर नालीत गेला का, घरावर गेलाय. बर बर. शाळेचे विद्यार्थी रविवारी सायकलीचा लकी ड्रॉ आहे. शनिवारी नाव नोंदणी आहे आणि रविवारी सोडत आहे. त्याकरता तुम्ही आधार कार्ड आणायचं आहे आणि आपल्या पालकाचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आम्हाला. मोफत फुकट रविवारी संध्याकाळी खासदार साहेबांच्या हस्ते सोडत केली जाणार आहे. म्हणजे एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या भाग्यवान विजेत्याला सायकल फुकट मिळेल. परंतु तुम्हाला त्यासाठी अगोदर नाव द्यावं लागेल तुमचं. शनिवार आणि रविवार आणि वय लहान मुलं 18 वर्षाखालील. चला यावेळेस विकेटचं पतन आहे. फलंदाज बाद झालेला आहे सोमा बोंदर.
यांना यावं लागेल मंडपाच्या आश्रयाला. फलंदाज बाद. पाच 63 धावा धावफलकावर 5 फलंदाज बाद. षटक क्रमांक 6. चेंडू खेळाय नाही यावेळेस. अगदी दर्जाचं कामकाज केलंय सोन्या राऊत यांनी. चेंडू त्यांच्या समोर त्यांना टाटा केलंय बघा. चौकार मात्र आलाय 67 धावफलकावर. 67 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज प्रयत्नशील मात्र बघायला मिळतात या ठिकाणी. अविनाश घुले, गौशेख, जिया शेख मैदानाच्या आतमध्ये. सर्वात यशस्वी फलंदाज राम पाटील, राम डुकरे पाटील आपण बघतोय. 11 चेंडूंमध्ये 24 धावेंचं योगदान. विश्वासू फलंदाज सोमा बोंदर देखील परतलेले बाहेर. गौशेख बॅक टू द बॉलर खेळलेला फटका नाही. 51 रुपयाचं बक्षीस मिळवल्यानंतर कांता मात्र जागे झालेले आहेत. मला वाटतं त्यांना अजून 51 ची गरज नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं बघा यावेळेस. मात्र एकच मिळेल सिंगल आणि नक्कीच 68 धावा आपण बघतोय. धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होतील. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 6. सामना क्रमांक 1. आझाद अजीजपुरा क्रिकेट क्लब केज यांच्या विरोधामध्ये सम्राट क्रिकेट क्लब केज. हा चांगला चेंडू आहे. यावेळेस चेंडू जर बघितला थोडा आळशी फटका वाटला मला रामा यांचा. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूकडे त्यांनी शेवटपर्यंत बघितलं नाही. त्यामुळे आपण बघू शकता चेंडू बॅटवर आलेला नाहीये. या ठिकाणी षटक संपन्न झालं. 6 षटकानंतर 5 फलंदाज या ठिकाणी बाद आहे आणि धावफलकावर 68 धावा. वैभव गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताचा गोलंदाज. पारा येथील ग्रामीण स्पर्धेमध्ये देखील वैभव यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळेस एक गाव एक संघ स्वतःच्या गावाकडून आले होते. बॅटीची गाडा घेतोय चेंडू फॉलो थ्रो मध्ये. स्वतः वैभव प्रयत्नशील बघायला मिळत आहेत. चला बॅकअप वेळेवर आला त्या ठिकाणी सोन्या राऊत यांचा बॅकअप आहे आणि अधिक काही होणार नाही कारण एकच धाव मिळणार आहे. 69 धाव आहेत बघा धावफलकावर. 69 रन्स. अगदी फायनल मॅन ऑफ द मॅच न सन्मानित केलं गेलं होतं वैभव यांना. अतिशय सुंदर फलंदाजी केली होती त्यावेळेस वैभव यांनी. मोठी खेळी. चेंडू दिशा बदलतोय. रामा चेंडूच्या अँगल मध्ये नक्की आले परंतु त्यांच्या समोर टप्पा पडला आणि अचानक चेंडूनं दिशा बदलली. हा पुन्हा एकदा डॉट आलेला आहे.
मागील चेंडूची थोडीशी रिप्लाय आपण बघितली या ठिकाणी. महत्वाचे षटक, षटक क्रमांक 7. याही वेळेस चेंडू पूर्णतः आला नाही. गीते साहेब आहेत त्या ठिकाणी, चेंडू रिटर्न करतायत, सिंगल रोखणार नाही. बऱ्याच वेळानंतर एक धाव मिळाली. 70 धावा धावपळकावर. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा मिळाल्या. 2 चेंडू शिल्लक आहे. किती टाकायला? गौश बघूया. हा यावेळेस देखील चेंडू दूर ठेवला आणि आडव्या हाताने खेळला. चेंडूला ओरबडलं बघा, अक्षरशः उजव्या एसटीच्या बाहेरून त्याला वाईड लाईन न ओरबडलं आणि मिड विकेट कडे पाठवलं. परंतु त्या ठिकाणी मॅडी आहे आणि मॅडी जास्त चुका करीत नाही बघा क्षेत्ररक्षणामध्ये. चांगलं कामकाज आहे त्यांचं. सिंगल मिळते यावेळेस. धावफलकावर 71 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. महत्वाच्या क्षणी एक सुवर्ण षटक. रिव्हर्स खेळत पुन्हा एकदा गीते साहेब आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळाले. अफलातून षटकाची समाप्ती. या षटकामध्ये फक्त मिळाल्या 4 धावा आणि आपण बघतोय 7 षटकानंतर 72 धावा धावफलकावर आहे. टॉसला तयार राहायचंय. शनी प्रतिष्ठान केज यांच्या विरोधामध्ये सुहाना क्रिकेट क्लब केज. रेडी टू टॉस. पहिला आक्रमण केलाय. फिर एक बार मॅडी. मॅडी चेंडू बघा, तो चेंडू षटकार येतोय. 78 रन्स, 78 धावा आहे. राम करे बहुत काम. आज खूप काम केलंय राम यांनी. कोणी माधवराव थोडं सहकार्य करा. चेंडू तर बघू लागा राव. माधवराव थोडं सहकार्य करा. भुजंगराव तुम्ही तिथंच थांबा बघा. काही वेळ आपे साहेब घेऊन येऊ राहिले. रोल बॉल घेऊन येतील बघा. त्यांना थोडं काम आहे आज. चला स्क्वेअर लाईक कडे. फिर एक बार चेंडू जातोय मैदानाच्या पार. षटकार आहे. 2 षटकार या ठिकाणी आले पाठोपाठच्या स्वरूपामध्ये. काय फलंदाजी केली, कारण ज्या वेळेस राम पाटील मैदानाच्या आतमध्ये आले त्यावेळेस ते थोडे संकटात होते. संघ अडचणीत होता, कारण आज नदी मांसारी
काही करू शकले नाही संघासाठी, धावबादच्या स्वरूपामध्ये परत आले. त्यामुळे आपण बघतोय या ठिकाणी संघ अडचणीत होता, परंतु राम यांनी सुंदरपणे आपण बघूया. चला पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळेस पुन्हा एकदा चेंडून शत्रुष्काला फसवलंय आणि आपण बघू शकता चेंडू पुन्हा एकदा सीमेरेषेची धडक घेतोय. ते धडक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी 88 धावा धावपळकावर 88 धावा आणि 42 धावांवर राम डुकरे सुद्धा जाऊन पोहोचलेत. 3 चेंडू शिल्लक आहे. काय अर्धशतक पूर्ण करणार राम यांनी. जर या ठिकाणी अर्धशतक पूर्ण केलं तर बाळासाहेब मोरे यांच्या वतीनं त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. चौकार आलेला आहे, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन उभे. 2 चेंडू शिल्लक आहे. 46 धावांवर राम डुकरे आणि धावफलकावर तब्बल 92 धावा. अर्धशतक पूर्ण होणार का. पुन्हा बॅटीचा स्पर्श आणि यावेळेस चेंडू निघालेला आहे. टाळ्या. 50 धाव पूर्ण करतील. जोरदार फलंदाजी या ठिकाणी राम पाटील यांची. 96 रन. काय फलंदाजी केली बघा या ठिकाणी. हे अर्धशतक चिरकाळ स्मरणार्थ राहील. 2 षटकार 3 चौकार आणि यावेळेस सिंगलच घ्यावे लागेल मला वाटतं. दुसऱ्या धावेला जात आहेत पायाच्या आजाराने त्रस्त आहे आणि एकदा जोरदार टाळ्या. 98 धावा या ठिकाणी आझाद अजीज पुन्हा संघाने केल्या. चला एकदा जोरदार टाळा बघा राम डुकरे यांच्या फलंदाजीसाठी. काय फलंदाजी केली आज. डोळ्याची पारणं फेडणारी ती फलंदाजी होती. बहुत से खिलाड़ी इस खेल में आते हैं, कुछ दबाव में बिखर जाते हैं और कुछ दबाव में निखर जाते हैं. अगदी दबावामध्ये या ठिकाणी आपण बघितलं चमकदार कामगिरी केली राम डुकरे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये राम यांचं स्वागत केलंय. राम पाटील 200 रुपयांचं पारितोषिक आपण घेऊन जायचंय आपलं. बाळासाहेब मोरे यांच्यासाठी सुद्धा टाळा वाजवा बघा. प्रत्येक खेळाडूचा सन्मान ते करत असतात. आणि कांता आपण सुद्धा यायचंय. कांता यांच्या सुद्धा मोठ्या कामगिरीसाठी कांता यांना देखील 51 रुपये आहेत. 50 द्या चला. 200 रुपयांचं हे पारितोषिक आहे. अरे या ठिकाणी आयोजक कमिटीचे सदस्य आदरणीय मेजर संदीप यांच्या हस्ते. हा आता शिका अमर मोरे यांनी चांगलं काम केलं. मोरे चांगलेच आहे. बॉटल घेऊन आणि चला कांता पाणी पी राम. नियरकर. आता हे 51 आहे जे पारितोषिक आहे, परंतु हे पारितोषिक का दिलं हे सांगितलं जाणार नाही. कांता आमचे मित्र आहे और हमारे एंट्री ग्राउंड में उस वक्त
टॉस केला जातोय कमिटी सदस्य आदरणीय जैरुद्दीन हाफिज साहेब यांच्या शुभ हस्ते. एकीकडे आहेत शनी प्रतिष्ठान संघनायक मनोज कदम, दुसरीकडे मिस्टर केज सोहाना संघाचे संघनायक स्वप्नील चाटे. मला वाटतं शनी प्रतिष्ठान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. हो बैठा सर. त्या दिवशी ते- सोन्या राऊत आलेत बघा या ठिकाणी. फलंदाजी मार्कवर आपण बघतोय त्यांच्यासह माधव हजारे हे देखील सातत्य फलंदाजीमध्ये दाखवत आहेत. अमर मोर यांच्यावर आक्रमण चढवलं गेलं आणि चेंडू धरा. चेंडू त्या ठिकाणी आपण बघू शकता सीमेरेषेला पार करतोय. चौकार आलेला आहे. सोन्या राऊत यांचं वैशिष्ट्य आहे बघा, एक 20 ते 22 धावा बनवू. एकदा सोन्या राऊत यांनी जर 20-22 धावा बनवल्या तर ते कमीत कमी 70, 75, 80 धावा बनवतात. त्यामुळे यांना लवकरात लवकर बाद करणं गरजेचं असणार आहे बघा. पुढे सरसावलेले यावेळेस मात्र अलोंग द कार्पेट खेळलेला फटका आणि सिंगल या ठिकाणी फरकात. क्षेत्ररक्षक कमाल करतायत. चांगलं काम आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचं बघू शकता. अफलातून पठाण साहब क्या सादर हा चेंडू चांगला आहे. बाबा कांचा 7 धावा आहे धावफलकावर. चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही आणि शॉर्ट फाईन लेग वर चांगलं काम आहे बघा. आता 99 धावा बनवायचे हे धावफलक कमी नाही बघा, कारण आपण अनेक सामने या स्पर्धेमध्ये बघितलेले कमी धावसंख्येमध्ये विरोधी फलंदाजांना रोखले गेलेले. परंतु एकंदर या ठिकाणी आपण बघू शकता सम्राट सीसी कडे मोठी फलंदाजी आहे. अमर यांचा पुढचा चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. माधव मात्र संयम दाखवतायत. खूप चांगलं क्रिकेट वाटतं बघा ज्यावेळेस गोलंदाजाचा चांगला चेंडू असतो, फलंदाज त्या ठिकाणी संयम दाखवतो. खूप डोळ्याला सुख मिळतं, एक आनंद मिळतो बघा. परंतु काही वेळेस परिस्थितीनं रूप आपण बघतोय काही वेडे वाकडे सुद्धा फटके जे खेळले जात आहेत. परंतु यावेळेस 99 धावांचा पाठलाग करीत असताना आघाडीची जोडी मात्र संयम दाखवते.
पहिलं षटक संपलं जाईल. धावफलकावर धावा 8 आणि या दोन संघांची आपण बघतोय या ठिकाणी पडली गाठ आणि कोण कोणाची लावणार वाट. एक षटक आहे संपन्न झाले 8 धावा धावफलकावर. यानंतर आपण टॉस देखील केलेला आहे. शनी प्रतिष्ठान यांच्या विरोधामध्ये सुहाना हे संघ आपल्याला एकमेकाच्या विरोधामध्ये मात्र बघायला मिळतील. स्क्वेअर लेग कडे चेंडू 1 2 का 4 होणार आहे झालेला आहे. सीमारेषा पार करतोय चेंडू. येत आहेत धावा 4 चौकार. अप्रतिम चौकार. सोमा बोंदर गोलंदाज आहे. आयकॉन नंतर आयकॉन गोलंदाजीला आलेले आहेत. चला झेल पकडावे लागतील. त्यांच्या हाताला बघा हात बघा. काळजी घेणं गरजेचं आहे बघा. कोणीतरी जा रे सबस्टिट्यूट. पुन्हा एकदा नाजूकशी संधी निर्माण झाली होती. यावेळेस नदीम होते. प्रयत्न चांगले केले बघा. प्रयत्नाचे मात्र त्यांना 100 100 गुण दिले जातील. आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू धाव मिळाली नाही. 13 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणी सोन्या राऊत 5 धावांवर, माधव आजारे 6 धावांवर. आणि त्यानंतर सोन्या राऊत यांनी जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. येतोय चौकार. 4 धावा. 17 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळणार आहे. 99 धावांचा पाठलाग करीत असताना जर बघितलं तर अमर मोरे यांची मी स्तुती करेल. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा त्यांनी दिल्या. कारण या दरम्यान जर बघितलं तर पॉवर प्ले ऑन आहे. फलंदाजांना थोडीशी संधी मात्र असते. ज्यावेळेस आपण बघितलेलं सर्कलमध्ये बरेच खेळाडू असतात, 2 क्षेत्ररक्षक जे बाहेर असतात. अशा परिस्थितीमध्ये यावेळेस आडव्या हाताने समाचार घेतलेला आहे. चौकारानंतर येतोय गगनचुंबी षटकार. 23 धावा या षटकामध्ये मात्र अधिकच्या धावा खर्च झाल्या, अधिकच्या धावा बनवल्या गेल्या. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत सोमा बोंदूर यांनी तब्बल 15 धावा खर्च केलेल्या आहे. आणि त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आहे. बघूया क्या बात आहे. आता सोन्या राऊत यांनी गेअर बदललेला आहे बघा. मी अगोदरच सांगितलं होतं या ठिकाणी सोन्या राऊत यांच्या बॅटीवर एकदा चेंडू येण्यास सुरुवात झाली त्यानंतर मात्र सोन्या राऊत नावाचं वारं मैदानात थांबत नाही. नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी 27 धावा झालेल्या आहेत. 36 चेंडू आणि 72 धाव्यांची गरज येणाऱ्या काळामध्ये. गोलंदाजीसाठी कोण येणार आहे ही चर्चा मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
कारण सोमा बोंदर यांच्या मागील षटकामध्ये अनेक धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर साहजिक आहे एक टीम मीटिंग छोटीशी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. अमर मोरे आलेले आहेत, यशस्वी गोलंदाज. त्यांच्याकडे आपण बघू शकता या ठिकाणी मात्र चेंडू दिला गेलेला आहे. सत्तावीस धावा आहेत. हा बॅटीचा नाजूक स्पर्श होता मला वाटतं इनसाइड एज. त्यावर जास्त चर्चा झाली नाही कारण झेल अवघड होता. अमर मोरे पुन्हा एकदा चांगली सुरुवात देत आहेत. सर्वात यशस्वी गोलंदाज आहे, त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. खुल्या प्रवर्गामध्ये अनेक स्पर्धा ते खेळले. ओपन टेनिस मध्ये त्यांचा परिचय मोठा आहे. तर त्या ठिकाणी अक्षरशः झेल सुटलेला आहे बघा. आणि या ठिकाणी एक सिंगल पूर्ण केली. अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटवर चेंडू रोखला गेलेला आहे. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 29 धावा फलकावर षटक क्रमांक 3. अमर मोरे यांच्या विरोधामध्ये मात्र थोडीशी शांती फैलाव, शांती बघायला मिळते. हा अमर मोरे सेलिब्रेशन लक्षात ठेवायचंय बघा. विकेटचा पतन असणार आहे. मादा हजारे यांच्या उजव्या इष्टीला अक्षरशः उचलून फेकून दिलंय, उडवलंय. क्लीन बाउंड, फलंदाज बाद. आतमध्ये आले त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. थोडस वेगळं पारितोषिक आहे. जितके चेंडू या ठिकाणी कांता नेहरकर डॉट खेळतील प्रति चेंडू 5 रुपये या पद्धतीनं ते मोजले जातील आणि सर्व रक्कम एका वेळेस बक्षीस रूपात दिली जाईल. बक्षीस दाते आहेत जहिरुद्दीन हाफिज साहेब. आता येणाऱ्या काळामध्ये कांता नेहरकर यांच्या विरोधातील सर्व डॉट चेंडू मोजावे लागणार आहे. बघूया. हलक्या हाताने खेळत अगदी 5 रुपयानं सुरुवात केली कांतानं. पहिला चेंडू डॉट खेळत 5 धावा, 5 रुपये जमा. पुढचा चेंडू आहे. चला यावेळेस फटका चांगला खेळत. कांदा यांच्याकडे ताकद आहे बघा. चौकार मात्र त्या ठिकाणी आलेला आहे. ओव्हर द विकेट नवीन गोलंदाज अगदी
GS शेख अर्थात गोसॅक. पहिला चेंडू डॉट असेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला आहे. पंच थांबलेले आहेत. निर्धाव चेंडून होणारा प्रारंभ. याही नंतर आपण मोठा सामना बघणार आहोत. सुहाना क्रिकेट क्लब यांच्या विरोधामध्ये शनी प्रतिष्ठान. रिप्लाय मागच्या चेंडूची रिप्लाय. दुसरा चेंडू डॉट आलेला आहे. क्या बात आहे. हा आणि सोन्या राऊत यांनी डॉट किती चेंडू खेळतो एकही रुपया नाहीये. कारण पारितोषिक कांता नेहरकर यांच्यासाठी आहे. आडव्या हाताने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक असतील. सिंगल पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण बघतोय पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर आहे. 27 चेंडू आणि 65 धाव्यांची गरज. कांता नेहरकर एक चौकार. हो 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 2 चेंडू निर्धाव झालेत. 10 रुपये कांता नेहरकर यांनी जिंकलेले आहेत. गौस शेख चांगली गोलंदाजी करतायत आज. चला यावेळेस चेंडूला उडवलंय. ओ हो बघा काय चित्र आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकता अत्यंत खराब आणि अतिशय खराब कामकाज केलंय. या संधी तुम्हाला पकडाव्या लागतील बघा. कारण आज धाव फलक खूप कमी आहे. धाव फलकावर तितका बँक बॅलन्स नाहीये. आणि या ठिकाणी गौस शेख यांनी मात्र आज चांगली गोलंदाजी केली. संधी निर्माण केली आणि संधीचं सोनं झालं. गोलंदाजानं कमवलं आणि क्षेत्ररक्षकानं गमावलं. या ठिकाणी बघतोय आपण 38 धावा धाव फलकावर 25. चला यावेळेस देखील संधी आहे. काम चांगलं वाटतंय परंतु बघूया. त्या ठिकाणी धावा मात्र 2 पूर्ण केल्यात. जाऊया तिसऱ्या पंचाकडे. सोमा बोंदर काय 4 आहे नका पाहू. चला 2 चेंडूंवर 2 झेल सुटलीत. आणि मैदानाच्या आतमध्ये आज कांता नशीब सुद्धा खिशात घेऊन आलाय. येणाऱ्या काळामध्ये 24 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. तर या ठिकाणी 4 षटकांची समाप्ती झालेली आहे.
बघूया. चला ड्रिंक ब्रेक नंतर पहिलं आक्रमण होत आहे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सिंगलनं प्रारंभ झाला. 43 धावा धावफलकावर आहे. 99 धावा बनवायच्या आहेत आणि 23 चेंडू 56 धावांची गरज आहे. दोन मजबूत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. कांता नेहरकर स्ट्राईकवर. फटका चांगला खेळ आहेत यावेळेस. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात आहे. प्रत्येक चेंडूवर आपण बघू शकता या ठिकाणी काळजीपूर्वक धावा बनवल्या जात आहेत. सोन्या राऊत देखील या सामन्यामध्ये जर बघितलं तर थोडस कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतायत. त्यांना माहिती आहे 99 धावा बनवायच्या. थोडं मोजमाप करीत असताना आजची फलंदाजी आपल्याला सोन्या राऊत यांची बघायला मिळते. सोमा चला यावेळेस उडवलेला आहे. चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांची गाठभेट घेण्यासाठी. दमदार षटकार. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करतील सम्राट सीसी केज संघ. मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळत आहेत. प्रारंभ चांगला झालेला आहे परंतु यामध्ये काही क्षेत्ररक्षकांनी सुद्धा चुका केलेल्या आहे. त्या ठिकाणी झेल सुटताना आपण बघितलंय. अगदी झेल सुटल्यानंतर बाहेर सुद्धा चेंडू गेलेले आहे बघा. क्षेत्ररक्षकांनी थोडस नाराज केलंय आज. आझाद अजीजपुरा केज संघाचं 50 धावा अर्धशतक पूर्ण. 21 चेंडू 49 धाव्यांची गरज. सोमा तयार असणार आहे. सोमा बोंदर. हा डॉट असेल बघा. चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं आपलं काम पूर्ण केलंय. नंदीप मानसारी आज मात्र फलंदाजी चालली नाही. यष्टीरक्षण चांगलं करतायत. बॅटीची कडा आहे. याही वेळेस फलंदाजाला धावापासून दूर ठेवलेलं आहे. डॉट चेंडू आहे. मागील 2 चेंडूंमध्ये एक चांगली गोलंदाजी सोमा बोंदर यांची बघतोय आपण. 50 धावांवर रोखले गेले. षटकारानंतर पुनरागमन करताना अक्षरशः या ठिकाणी सोमा यांनी सोन्या राऊत सारख्या फलंदाजाला बंदिस्त ठेवलंय. बॅटीची कडा घेतोय चेंडू. बघू शकता आपण 3 चेंडू डॉट आलेले. तो षटकाराचा आनंद विरघळला या ठिकाणी. षटक देखील संपलंय. तर आपण बघतोय या ठिकाणी 5 षटकानंतर एक बाद 50 धावा झालेले आहेत. 18 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज. 18 चेंडू 49 धावा. चला पहिला चेंडू आहे राम यांचा. आजचा दिवस थोडासा लकी दिवस आहे राम यांच्यासाठी. पहिला चेंडू आपण बघू शकता या ठिकाणी डॉट मात्र आलेला आहे. चांगली गोलंदाजी करतायत. चला यावेळेस झेल आहे आणि झेल अवघड आहे. अवघड आहे. एक सिंगल घेतलेली आहे त्या ठिकाणी. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. मागील काही चेंडूंपासून जर बघितलं तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. सोमा बोंदर यांनी सुद्धा षटकार आल्यानंतर 3 चेंडू डॉट टाकले. या षटकाची सुरुवात राम यांनी निर्धाव चेंडूने केली. दुसऱ्या चेंडूवर ते एक सिंगल देत आहेत. 16 चेंडू 48 धाव्यांची गरज आहे बघा. 16 चेंडू 48 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याच हालचाली केल्या जात आहेत कारण समोर सोन्या राऊत आहे. चला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. अरे सोपा झेल होता बघा परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेच नाही. या चुका टाळाव्या लागणार आहे कारण या चुकाचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळतील. झेल सुटलेला आहे मी म्हणेल कारण त्या ठिकाणी खूप मोठी संधी होती कारण चेंडू खूप वरपर्यंत गेला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुद्धा आले होते.
आज क्षेत्ररक्षकांनी चांगलं काम केलं नाही. राम आता संधी देणार नाही. बघा, जलपे जाडा नमक चौकार येतोय. 57 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. सामन्याचे चित्र बदललंय. 14 चेंडू शिल्लक आहे, बनवायचे आहेत 42 धावा. 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. या षटकामध्ये उच्च दर्जाचं कामकाज आतापर्यंत झालं होतं. याही षटकामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. पुन्हा एकदा जबरदस्त जबरदस्त. बघा, यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. 58 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. तर कांता नेरकर स्ट्राईक वर येत आहेत. 8 चेंडूंमध्ये ज्यांनी 14 धावा बनवल्या. आज सोन्या राऊत 19 चेंडूमध्ये 35 धावा. बॉल ऑफ द मॅच. काय चेंडू होता, ग्लोरियस डिलिव्हरी. सहा षटकं संपली. एक बाद 58 धावा धावफलकावर आहेत. 12 चेंडू 41 धाव्यांची गरज. 12 चेंडू 41 धावा. त्याला गोस चेक आलेत. राईट मोर द विकेट असतील. 12 चेंडू 41 धाव्यांची गरज. 58 धावा धावफलकावर. सोन्या राऊत स्ट्राईक वर. नॉन स्ट्राईक एंड वर कांता. बॅटची कडा आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धाव्यांचे प्रयत्न आहे. बघा, 2 धाव्यांचे प्रयत्न आहे. बाद दिला गेला. बाद दिला गेला त्या ठिकाणी. सुरेख आलेला आहे फटका. त्या ठिकाणी थोडीशी फेकाफेकी झाली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या आधिपत्याखाली या स्पर्धेला पूर्ण केलं जात आहे, आदरणीय शब्बीर हाफिज साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांचं देखील त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. चला, षटकार 6 धावा.
वहां पे सब बघूया पुन्हा एकदा. ओ हो क्या बात आहे. यावेळेस स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार वैभव यांच्या बॅटेतून आपण बघू शकता. दोन बहरदार आणि शानदार येत आहेत षटकार. बघूया तिसरा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू हवे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि चेंडू सुद्धा डाऊन झालाय. काय कमालीची फलंदाजी झाली. अगदी वैभव मैदानाच्या आतमध्ये आले आणि जणू काही त्यांनी संघाला विजयाचा मार्ग दाखवला. डॉट चेंडू आहे बघा. दोन या ठिकाणी 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. परंतु आज आझाद अजितपुरा संघाच्या क्षेत्ररक्षकांनी खूप नाराज केले बघा. स्पर्धेतील सर्वात खराब क्षेत्ररक्षण आज बघायला मिळालं. परंतु सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू 25 धावा तसं अशक्य आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज आहे त्यांना सर्व काही शक्य आहे. हा नाही थोडस अवघड नक्कीच आहे. परंतु ज्या प्रकारचे 2 फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं या धावा बनवताना जास्त अडचण येणार नाही. सोन्याराव स्ट्राईकवर नॉन स्ट्राईक एंडवर वैभव. तर गोलंदाजीवर येत आहेत राम. सर्वात यशस्वी खेळाडू बघा राम पाटील. हा 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 सुरुवात बघा. हा सामना संपलेला नाहीये. आक्रमण झालंय. विजयाच्या समीकरण चुकलीत. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. आक्रमण झालंय. गोलंदाजाला आसमान दाखवलंय. सोन्या राऊत 43 धावांवर जाऊन विराजमान झालेला आहे. बघूया यावेळेस कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिल्या गेली. दुसरा चेंडू घेतोय हवाई सफर. मजबूत फटका, मजबूत निकाल, षटकार. सहा चेंडू 25 धाव्यांची गरज असताना दुहेरी आक्रमण लागोपाठ 2 षटकार. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. कोण जिंकणार? कारण आता हृदयाची ठोके चुकलीत. आडव्या हाताने मारलेला फटका. हो हो तिसरा षटकार. तिसरा षटकार. सोन्या राऊत षटकारांचे हॅट्रिक आणि गोलंदाजाला नक्की सांगतोय हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं. 201 रुपये. हमसे है दमाना, हम जमाने से नहीं. अर्धशतक पूर्ण केलंय. 200 रुपयांचं पारितोषिक संघ मालक अजय सरांच्या वतीने दिलं जाईल. अर्धशतक पूर्ण झालेले. 3 षटकार आले. काम बाकी आहे. 3 चेंडू 7 धावा. सामना संपलेला नाहीये. राम कमबॅक करणार का? यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हो 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 सिंगल पूर्ण केले. आता या ठिकाणी धावबाची संधी आहे. हा एक सिंगल आणि फलंदाज बाद असणार आहे.
आजचा दिवस कोणाचा हे बघावं लागेल, कारण राम यांनी सुद्धा आज चांगलं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं सामना संपलेला नाही. पुन्हा एकदा सोन्या राऊत यांना स्ट्राईक देण्यात आलेली मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आपण बघतोय संघ मालक मैदानाच्या आतमध्ये गेले. झेल आहे की चेंडू बाहेर आहे. या ठिकाणी आपण बघतोय आलेला आहे गगनचुंबी, गगनभेदी, जबरदस्त षटकार. सामना संपलाय. ही क्या आहे? तर अगदी माझा अंदाज सुद्धा खरा ठरला, कारण मी म्हणलो तो हे दोन फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, तर या ठिकाणी धावा होऊ शकतात आणि झालेल्या आहे. एकदा जोरदार टाळ्या सोन्या राऊत यांच्यासाठी. पुन्हा एकदा तो इतिहास जिवंत ठेवलाय. स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट फलंदाज मिस्टर YCL सोन्या राऊत. काय फलंदाजी केली. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. सोन्या राऊत, मला वाटतं देशमुख साहेब प्रभावित झाले ती फलंदाजी बघून, आणि त्यांनी आपलं शोरूम सोडलंय आणि थेट मैदानात आले. तर हा अगोदर देशमुख साहेबांसाठी टाळ्या वाजवा बघा, कारण अशा दर्दी केज मध्ये म्हणून केजचं क्रिकेट जिवंत आहे. स्वतः या देशमुख साहेब, तुम्हीच द्या. देशमुख साहेब जे सोन्या राऊत यांची फलंदाजी बघून प्रभावित झाले आणि त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जात आहे. कमिटी सदस्य शब्बीर हाफिज साहेब, बाळासाहेब मोरे, देशमुख साहेब, एकदा जोरदार टाळ्या सोन्या राऊत यांच्यासाठी. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला गायला चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान. चालेल ना. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीचे असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा.